नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण बनसोड ॲग्री पॉवर मध्ये एकदा परत सर्वांचं स्वागत करतो। आपण इथे पाहत आहोत महाराष्ट्रातील एकमेव असं सबसिडीसाठी पात्र असलेलं आणि बहुउपयोगी सर्वात जास्त टिकाऊ असं ॲग्री पॉवरचे हे 16 जाती टोकन यंत्र आहे। आपण आज इथे आलेला आहोत मूग हे पीक आपल्या ॲग्री पॉवरचं जे टोकन यंत्र आहे यामध्ये कसं लागवड होते आपण हे पाहूया। तर तुम्ही पाहू शकता इथे आपण टोकन यंत्राने आपले जे ॲग्री पॉवरचं 16 जाती टोकन यंत्र आहे यानी आपण आता इथे मूग लागवड केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की इथे बियाणे 4 इंचावर व्यवस्थितरित्या पडलेले आहे, कुठे 3 कुठे 2 कुठे 3 कुठे 2 ह्या अंतरावर इथे बियाणे पडलेले आहे। याचा फायदा एक होतो की सारख्या अंतरावर बियाणे पडल्यामुळे तुमच्या बियाण्याची बचत होते, त्याचसोबत झाड संख्या मेंटेन राहते। झाड संख्या मेंटेन असल्यामुळे काय होते की तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते। आमचे अतुल सर जे प्रमाणे सांगतात की आपलं मुगाचं बियाणे जे आहे हे एकरी 7 ते 8 किलो पडायला पाहिजे, पण आपण इथे लहान डाय वापरल्यामुळे इथे काय होते बियाण्याची बचत झालेली आहे आणि तुमचं बियाणे कमीत कमी 5 ते 6 किलो पडलेलं आहे। इथे तुम्ही जर यामध्ये मोठी डाय लावली तर हे बियाण्याचं प्रमाण जास्त सुद्धा पडू शकते। एकरी डाय मोठी जर वापरली तुम्ही तर यामध्ये तुमचं एकरी 7 ते 8 किलो बियाणं सुद्धा पडू शकते। ते यामध्ये कोणकोणते पिकं होतात की यामध्ये तूर, सोयाबीन, त्यानंतर चना, मका, कापूस, राजमा, वाटाणा, त्यानंतर उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मेथी होते, धने होते, भरपूर सारे म्हणजे 20 प्रकारचे पिकं आपल्या ह्या टोकन यंत्रामध्ये होते ॲग्री पॉवरच्या 16 जाती टोकन यंत्रामध्ये। तर हे झालं पिकाबद्दल। तर आता मी तुम्हाला थोडं मशीन बद्दल सांगून देतो की मशीन मध्ये किती अंतर होतात सर्वात आधी। तर बघा हे जे 2 दात तुम्हाला दिसते म्हणजे हे जे 2 दात आहे, 2 दातामधलं अंतर जे राहते हे 4 इंच आहे। यापेक्षा मग आपण आता ह्या मशीन मध्ये किती अंतर करू शकतो, वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे अंतर लागतात, ह्या मशीन मध्ये सर्वच अंतर होतात। तर यामध्ये बघा 4 इंचापासून त्यानंतर 5.5 इंच, 6 इंच, 7 इंच, 8 इंच, 9, 11, 13, 16, 21, 32 म्हणजे जवळपास 12 प्रकारचे तुम्ही अंतर ह्या मशीन मध्ये ऍडजस्ट करू शकता। वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळे पीक लावले जाते। तेवढे सगळे अंतर जे आहे ह्या ॲग्री पॉवरच्या टोकन यंत्रामध्ये होते। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या मशीन सोबत काय काय मिळते, तर ते आपल्या मशीन सोबत तुम्हाला मिळतात 18 प्रकारचे डाई, त्यानंतर 4 प्रकारचे स्पेसर, त्यानंतर 2 स्प्रिंग, सॉइल रोलर, त्यानंतर चंद्रकोर हे आपल्या मशीन सोबत सर्व मिळते। आणि मशीन ॲग्री पॉवरचं ओळखायचं कसं हे सर्वात महत्त्वाचं आहे की ॲग्री पॉवरचं मशीन ओळखायचं कसं। आपलं मशीन ओळखण्याचं एकमेव साधन आहे ही काळ्या कलरची प्लेट जी आहे आपण लावलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲग्री पॉवरचं नावही तुम्हाला सुद्धा दिसते आणि ही प्लेट असणे गरजेचं आहे। हे सबसिडीसाठी जो आपल्याला युनिक नंबर यामध्ये दिसतो, हा युनिक नंबर जो आहे यामध्ये आपण दिलेला आहे। तर मंडळी हे तर झालं आपल्या ॲग्री पॉवरच्या 16 जाती टोकन यंत्राबद्दल माहिती। जर तुम्हाला यापेक्षाही टेक्निकल अधिक मशीनबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर आमचा स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय 95 88 61 85 16 ह्या नंबरलाही सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि जास्त माहिती घेऊ शकता। किंवा काही इच्छुक शेतकरी राहतात ते डायरेक्ट मशीन परचेस करतात किंवा त्यांना विकत घ्यायची असेल तर आपली वेबसाईट सुद्धा आहे www.agripower.store। तुम्ही याच्यावर जाऊन डायरेक्ट ऑर्डर सुद्धा करू शकता। धन्यवाद।